शंभवी, या तिजोरीला हात लावल्यावर शिक्षा म्हणून मी ही खाजेची पावडर त्यावर लावली. आता बघ, मग तुझ्या हाताला खाज सुटत राहील. काय? मी तुझ्या रूमची राखण करू का? मी काय वॉचमॅन आहे? ऐका ना बेबी आत्या, माझ्या खोलीत थोडा वेळ थांबा, इतकंच सांगते मी. मला नाही वाटत यात तुमची काही हरकत असायला हवी. तू कोण समजते कोण मला? क्राईम पार्टनर आहात ना तुम्ही. छवी या घरातून कायमची बाहेर जावी असं वाटत नाही वाटतं तुम्हाला? वाटतं ना? मग तुम्हाला हे करावं लागेल, नाहीतर एक दिवस असा येईल की ती छवीच तुम्हाला या घरातून बाहेर काढेल. नाही, तसं नाही व्हायला पाहिजे. मी करते तुझ्या रूमची राखण. ओके, गुड. आता इथून पुढचे 4 तास माझ्या खोलीतून हालायचं नाही, कळलं? ठीक आहे, चालेल. ओके. अच्छा, म्हणजे बेबी आत्यांना इथे वॉच ठेवायला बसवलंय तर. बर शांभवी, मी पण ठकास महा ठक आहे. आता तू बघ मी काय करते. हॅलो, हॅलो. हॅलो, हा? मिस्टर मोरेश्वर यांना लॉटरी लागली आहे. काय? काय सांगताय? मोरूला लॉटरी? हा? किती लाखांची? हॅलो हॅलो, तुमचा आवाज ऐकू येत नाहीये मला. काय काय म्हणाला? माझा आवाज नाही येत? हॅलो हॅलो, आता येतोय? लॉटरी लागली. किती किती लाखांची? हा, काय? किती लाखांची लॉट? हॅलो हॅलो. हा, हॅलो, काय म्हणताय? हॅलो, ऐकायला येतंय का? हा? ए, ना ऐकू कसं येत नाहीये? हॅलो 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 हॅलो, आता येतोय? आता येतोय? हॅलो. हॅलो, काय म्हणालात? अजून नाही येते? बरं थांबा थांबा, मी आले. हॅलो हॅलो हॅलो, आता ऐकू येतंय? हा, तुमचा आवाज मला ऐकू येत नाहीये. तुम्ही बाहेर या ना, जिथे कुठे आहात तिकडून, कारण नेटवर्क इश्यू आहे तुमच्याकडून जरा. हा हा, थांबा 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 थांबा. हा, हॅलो 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 हॅलो, आता 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 येतोय माझा आवाज? आता येतोय? थोडा 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 आवाज ऐकू येतोय तुमचा, पण एवढ्या दुरून का बोलताय तुम्ही? फोन जवळच आहे माझ्या. आता काय घशात घालू का? घशात? हॅलो, घशात. काय 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 म्हणालात? घशात. अरे ऐकायला येतंय का? हॅलो हॅलो हॅलो.
बापरे, हे सगळं काय आहे? शांभवीच्या मनात घरातल्यांबद्दल इतका तिरस्कार काय? कशासाठी? शांभवी पैसे का चोरत होती? हे सगळं खूप खूप डेंजर आहे. काहीतरी मोठी गडबड आहे. शांभवी बद्दल ही फाईल म्हणजे सगळ्यात मोठा पुरावा आहे. घरात सगळ्यांना ही गोष्ट कळलीच पाहिजे. हो, शांभवी बद्दल आणखी काही पुरावे असतील ते सगळं मला शोधलं पाहिजे. ते सगळं सत्य मला बाहेर काढलं पाहिजे. आणखी पुरावे. हॅलो, घसा घसा म्हणते मी, घसा. हा काय? घसा बसा काय? गॉड, त्या माणसाला काहीच कळत नाहीये. हॅलो हॅलो. ओ जरा मोठ्याने बोलता का तुम्ही? तुमचा आवाज ऐकू येत नाहीये मला. नाहीतर मीच एक काम करतो, मी नंतर फोन करतो तुम्हाला. हा नंतर फोन करा. अरे असं काय म्हणतोय? मोरेश्वर. मोरेश्वर बेबी, तू मोरेश्वर म्हणालीस? बरी आहेस ना? देवीच आहेस ना तू? इतका आदर. कॉंग्रॅच्युलेशन, सेलिब्रेशन. काय झालंय? कितीची लॉटरी लागली? कितीची लॉटरी लागली सांगा ना. किती लाखांची लागली? कोणाला लागली? तुम्हाला. कितीची सांगा ना. मला लॉटरी लागली, मलाच नाही माहित. कधी? मी लॉटरीचं तिकीट काढलं कधी? कुठे? काय झालंय का तुला? काय झालं म्हणजे मला त्या माणसाचा फोन आला, त्याने सांगितलं तुम्हाला लॉटरी लागली आहे. लॉटरी. वेळी आहेस का बेबी तू? फोन आला का तुला कोणाचा? अगं हे फ्रॉड कॉल्स असतात. फ्रॉड कॉल्स असतात, हे खोटं बोलून फसवतात आपल्याला. एक मिनिट तू पैसे नाही ना दिले त्याला? काही ओटीपी वगैरे नाही शेअर केला? नाही. वाचलीस बेबी तू? अगं हे खोटं बोलून फसवतात लोक, अकाउंट हॅक करतात. परत असं करू नको, सावध राहा. त्या माणसाचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला फोन शांभवीच्या शत्रूचा तर नाही ना आला? मी तिथे थांबायला पाहिजे होतं. नशीब खोलीमध्ये कोणी आलं नाही. उगाच घाबरले मी. शांभवी हे सगळं का करत असेल? तिला काय मिळणार आहे हे सगळं करून? आणि इतका राग? तिला जर घरातल्यांबद्दल इतका राग आहे तर मग तिने लग्नच का केलं माझ्या दादू सोबत? तिने चोरी केली घरात, आपल्याच घरात चोरी का केली असेल तिने? चोरी तिला काय मिळवायचंय? आतापर्यंत मला वाटत होतं की ती हे सगळं फक्त पैशांसाठी करतेय, पण हे सगळं बघून मला आता कळतच नाहीये नक्की तिचा काय प्लॅन आहे. हे सगळं भयंकर आहे, खूप डेंजर आहे हे सगळं. शांभवी, तुझ्या विरोधात हा खूप मोठा पुरावा सापडलाय मला. तुझ्या मनात नक्की काय षडयंत्र सुरू आहे मला नाही माहिती, पण आता यापुढे मी अजून जास्त सावध राहणार आहे.
मला माहितीये तू परत चोरी करायचा प्रयत्न नक्की करणार, पण यावेळी मी तुला पुराव्यानिशी पकडणार आणि सिद्ध करणार की तू चोर आहेस, तू गुन्हेगार आहेस, तू पाताळ यंत्री बाई आहेस. आणि तू हे सगळं का करतेस ना याचा शोध मी घेणारच. बाई आजी, बाई आजी, बाई आजी, शंभवी, या तिजोरीला हात लावल्यावर शिक्षा म्हणून मी ही खाजेची पावडर त्यावर लावली. आता बघ, मग तुझ्या हाताला खाज सुटत राहील. शांभवी, तू जे काही करशील ते सगळं यात रेकॉर्ड होणार. तुझं प्रत्येक वाईट काम उघड होणार. आज तुझी सुटका नाही. अरे नाही, तू चिटिंग करते. माझी तर आपण ना तुमच्यामुळे हरतोय. पावडर कमी पडले, पावडर काय नाही, तेजू असतं ना आम्ही जिंकलो असतो. तुम्हाला ना खरंच कळता नाही येत. मला तेजूची खूप आठवण येते. ऑब्विसली आठवण तर येणारच. इतकी वर्ष माई आणि तेजस्वी तर राहत होते, येणारच ना आठवण. अरे वा, कॅरमचा डाव, क्या बात आहे. आज सगळ्यांना असं एकत्र बघून खूप छान वाटतंय खरंच. वा, कोण जिंकतंय? मी ऑब्विसली. आम्ही बरं Cheating करतोय. ठीक आहे, कळेल ना. खेळ आता, खेळ ना, बरं छवी, बघू जातो. थँक्यू. तुझ्यामुळे आज आम्हाला एकत्र खूप छान वेळ घालवता आला. खूप एन्जॉय केला आम्ही खरंच. आणि याचं सगळं क्रेडिट फक्त आणि फक्त तुला जातं छवी. काय शांभवी? खरंच थँक्यू. अरे तुम्ही आलात? बरं बरं, मी सगळ्यांसाठी छान आईस्क्रीम घेऊन येते. क्या बात आहे. अरे वा, क्या बात आहे. पावसात आईस्क्रीम खायची मजाच वेगळी असते. म्हणून तर मी लगेच घेऊन येते. मी पण येते तुझ्यासोबत. मी पण येते. ए, मला मँगो फ्लेवर, बेबीला पिस्ता. अरे मग इथे खेळणार कोण? मी बस. चला.
रूम मध्येच होतात ना? हं? का गेला होतात कुठे बाहेर? हा? नाही हे आतमध्येच होते, कुठेच नाही गेले. नाही हा, नक्की. बाई आजी, हे घ्या, गरम गरम दूध आणलंय तुमच्यासाठी. घ्या. पोट भरले आता. असं काय करताय बाई आजी? गरम गरम दुधात 1 चमचा तूप घालून आणलंय. हे प्यायलत ना की शांत झोप लागेल तुम्हाला. काय ग तू? सावकाश. काय संध्याकाळ कशी येली? खूप छान बाई आजी. गुड. हे सगळं छवीमुळे झालंय. खरंच छवीमुळे मला आणि साकेतला छान वेळ घालवता आला एकमेकांबरोबर. बाई आजी, झोपा तुम्ही शांत. हा, म्हातारे, तुला सकाळपर्यंत जाग येणार नाहीये. बाई आजी, बाई आजी, बाई आजी, बाई आजी. अरे वा, पैशाच्या गड्ड्या हातात आल्यानेत की हात खाजायला लागला. बेस्ट.
शांभवी, उद्या तुझा मुखवटा गळून पडणार आणि त्या गोड मुखवट्या मागचा खरा खुनशी चेहरा सगळ्यांसमोर येणार. शांभवी काय होतंय अगं हे त्यामुळे खाजवतेस का तू एवढं काय झालं मला कळत नाहीये. हं? खूप खात सुट्टी खूप खात सुट्टी अरे बापरे अरे बाबा तुला पित्त उठले का अंगावर माहित नाही. काय अंगात पित्त जास्त झालं ना की असं हे होतं खाज सुटते अचानकच खात सुटायला लागली. बघू बघू अरे बापरे लाल झालेत हात तुझे शांभवी कोकम लावतेस का तरी तुला म्हणत होते मी बाहेरचं नको खायला, बाहेर नको जायला. तू नाही ऐकलंस. हे हे आता हे बाहेरच्या खाण्यामुळेच चालाय. आता मी काय करू, मला नाही सहन होते. बाहेरच्या खाण्याने तुला त्रास होतो मला माहित नव्हतं ना शांभवी मला सांगायचंच तरी मग ऐक ना काहीतरी लावूया ना आपण त्याला खूप खूप लाल झालाय आज शांभवी मी काम करते, मी बर्फ लावते. बर्फाने शेकलं ना की कदाचित बरं वाटेल. हा मी किचन मध्ये जाऊन बर्फ लावते. मला सहन नाही होते आता. जास्त खाजवू नकोस ते नाहीतर लाल झाले किचन मध्ये जाऊन बर्फ लावते. सावकाश सावकाश बाहेरचं का खाल्लं तू बाई आजीच्या खोलीत काय करत होतीस? तुला काय करायचं